मुंबईत काल सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमधून 8 प्रवासी पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही जण जखमी झालेत. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर धारेवर धरलं आहे. आपल्या देशात माणसांची किंमत नाहीये. मुंबईतील गर्दी नवी नाही. रेल्वे मंत्री काय करतात, असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे. रस्ते नसल्याने पार्किंग नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, म्हणून ट्रॅफिक अडलं जातंय. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या अनेक ठिकाणी ही समस्या आहे. जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेड बंप आत जाऊ शकत नाही, अशी आपल्या शहराची अवस्था झाली आहे. आपल्याकडे बाहेरून येणारे लोंढे आहेत, यामुळे रेल्वे कोलमडली जात आहे. रेल्वेचा बोजवारा उडलेला आहे, ट्रॅफिकचा बोजवारा उडलेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीत, वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय कोण जातंय तुम्हाला माहिती नाही. फक्त मेट्रो आणि बाकीच्या काही सोयीसुविधा करत आहेत, त्याने प्रश्न सुटणार नाहीत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत मेट्रो, मोनो सर्व काही, पण गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबलंय का? 2 व्हीलर 4 व्हीलर रजिस्ट्रेशन थांबलंय का? त्या गाड्या येतात आहेत. नक्की मेट्रो कोण वापरतंय, मोनो कोण वापरतंय, कोणी पाहायला तयार नाही. सर्वजण फक्त निवडणूक प्रचार यातच गुंतले आहेत. शहर म्हणून याकडे कोणी बघायला तयार नाही. शहराबद्दल बोलायला किंमत नाही. गेले अनेक दिवस राज ठाकरे, उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याच्या तितक्या बातम्या लावल्या, तेवढ्या काही तुम्ही रेल्वे अपघाताच्या बातम्या लावणार आहात का? आपण कशाला महत्त्व द्यायचं, कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं, हेच या सर्व गोष्टींमध्ये समजेना झालं आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तुम्ही शहरातील गोष्टीकडेच अधिक फोकस करा. सरकारचे लक्ष या गोष्टीकडे कसं जाईल यावर तुम्ही लक्ष द्यायला हवं. बाकीचे सर्व गोष्टी किरकोळ आहेत. केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं. लोकलमध्ये प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही रोजची गर्दी पाहिली तर लोक आत कसे शिरतात, बाहेर कसे पडतात. मीही रेल्वेने प्रवास केला आहे, त्यामुळे मला रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरील गर्दी माहिती आहे. तेव्हा गर्दी खूप कमी असायची, पण आता जर तुम्ही संध्याकाळी रेल्वे प्लॅटफॉर्म एकदा तुम्ही त्यात आत शिरून दाखवा, त्यानंतरही त्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं. हे सर्व विलक्षण आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा कशासाठी द्यावा? तिकडे जावं, त्यांनी बघावं. नसेल तर सुधारणा करावी. एकदा मुंबई लोकलमधून प्रवास करून बघा. जर लोकलला दरवाजे बसवले तर लोक आत गुदमरून मरतील. किती गर्दी असते त्याची तुम्हाला कल्पना आहे का? त्याची एक जागा बाहेरून येण्यासाठी हवी आणि एक जागा आत येण्यासाठी हवी. माणसांची आपल्या देशात किंमतच नाही. हीच घटना जर परदेशात घडली असती तर ते कसे बघतात? जे मंत्री परदेशात जातात ते काय घेऊन येतात, असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.